भर पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांचा संघर्ष. आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक. पाटोदा प्रतिनिधी. आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात भर पावसाळ्यातही महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत योजना राबविण्यात आल्याचा दावा असतानाही नळाला पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवारी हातात पाण्याचे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हंडे घेऊन फिरावे लागत असेल तर जलजीवन मिशनचा फायदा नेमका कुणाला, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. लाखो रुपयांची योजना असूनही गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबलेली नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करून गावातील पाणी प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी महिलांनी केली. या पाणी प्रश्नासाठी शरद पवार यांच्या आमरण उपोषणाला महिलांनी पाठिंबा दर्शविला आहे. पावसाळ्यातही हंडे डोक्यावर, वहावलीच्या महिलांचा प्रशासनाला संतप्त सवाल. पाण्यामुळं प्रत्येक गोष्टीला अडचणी येते. पाण्यामुळं आम्हाला सगळ्या लोकांना गाव सोडून जावं लागलं. 1-1 किलोमीटर मुलांना शाळेसाठी गावात यावं लागते. पाणी नसल्यामुळं सगळे वाहने उद्ध्वस्त झाल्यासारखे झाले. पाणी नसल्यामुळं बाथरूमची सोय नाही, सगळ्या रोडला घाण होती, सगळं रोगराई पसरते. सगळं पाण्यापासूनच सगळे उद्योग चालू होते. मूळ मुद्दा पाणीच नाही. महिलांना उघड्यावर बाथरूमला जावं लागतं. मग ह्याची काही दखल घेतलीच नाही. आणि पाणी असल्या बाथरूम स्वतःच्या पैशाचं पाण्यापासूनच सुरुवात होती ना. 2-2 किलोमीटर जाताना सगळे कामाचे अडथळे तयार होते. शेतकरी महिलांनी कधी पाणी आणायचं, कधी काम उरकून शेतात जायचं, सगळी अडचणी पाण्यामुळं. तर मूळ मुद्दा पाणी ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं अगोदर पाणी मिळालं पाहिजे तरच हे उपोषण नाही. सगळ्या महिला पण आज सगळं सण नाही, काही नाही केलेला, सगळे लेकरं बाळ घेऊन इथं येऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे सगळी शासनाने दखल घ्यायची आणि पाण्याची सोय लावल्याशिवाय एक पण महिला इथून उठणार नाही, त्याची 100% गॅरंटी मी देते. तर याची दखल शासनाने ताबडतोब घेतली पाहिजे. 2 तासाच्या आत सगळं ह्याचं नियोजन झालं पाहिजे. नसताना पुढील काही कार्यक्रम चालू होईल त्याची मग आम्ही शाश्वती देणार नाही. महिला काय करते ते सांगता येत नाही. परत म्हणू नका महिलांनी असं केलं आणि तसं केलं. 2 तास फक्त आपण मुदत आहे. 2 तासात काही पण करता येते. 3 दिवस झालं उपवाशी, तर याची कोण दखल घेणार आहे? त्याचं जबाबदार कोण आहे? लेकरं बाळ सगळे त्याचे बसलेले इथं रडत बसले. आज सोन्यासारखा सण तर सगळे लेकरं बाळ उपाशी इथं बसलेले इथं. ह्याची दखल कोण घेणार आहे? बोलता येईना, बसता येईना, साधं आवाज सुद्धा तोंडातून निघाणार. 2 तास जेवण नसलं तर 3ऱ्या तासाला जेवण मागत आहे. आज 3 तास झाला, 60 तास झाला आज बिना भांडणाचे. ह्याची दखल शासन घेत नाही. मग करते काय शासन? माणसं मारते का शासन? ह्याची दखल 3 तासाच्या आत घेतली तर आहे, नाही तर पुढील मार्ग चालू होईल. पुढे काय करायचं ते सगळ्या महिला ठरवित्यात.